सर्वांनी एकत्र येऊन लग्नासाठी काहीतरी प्रयत्न करण्यात काय वाईट आहे? नाहीतर गरीब आणि कमी शिकलेल्या कुटुंबांची जास्त फसवणूक आणि शोषण होते. प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हे सहजीवनाचं नातं असतं. तेव्हा लग्न ही नात्या गोत्यात ओळखीत जुळत असतात. उगाच डोळे लावून कुणावरही विश्वास ठेवू नका आणि फसू नका. एकमेकांच्या लग्नासाठी मध्यस्थ बना. जय जिजाऊ मराठा लग्न अक्षदामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी शेतकरी सर्वांची लग्न जुळली पाहिजेत आणि ती लग्न गॅरंटीनं कशी जुळतील याची 2-3 मिनिटात आपण माहिती घेणार आहोत. आणि मग बऱ्याचदा आपण काय करतो की व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडे काही सूचना असतील, फीडबॅक असतील, अपेक्षा असतील की लग्न जुळण्यासाठी आपण एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा सगळे मिळून काय करू शकतो हा प्रश्न ज्यावेळेस आम्ही विचारतो आणि अपेक्षा असते की कॉमेंट बॉक्समध्ये आपण उत्तर दिली पाहिजेत की आपण असे असे प्रयत्न करू शकतो. मग कदाचित त्याच्यात बदले 10 लोकांनी जर 10 वेगवेगळी उत्तरं दिली तर त्याच्यातली एखादं उत्तर आपल्या सगळ्यांच्या उपयोगाचं ठरू शकेल आणि त्यातून नक्कीच लग्न जुळण्यासाठी मदत होईल. समस्या सगळीकडेच आहेत, मात्र समस्या गारानं सांगत असताना त्या समस्यावर काही उपाय आणि उकल सुद्धा असू शकतात. हा आमचा अनुभव आहे आणि बऱ्याच गोष्टी ह्या माणूस अनुभवातून शिकत असतो. आणि मराठा लग्न अक्षदामध्ये गेल्या 6-7 वर्षापासून म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासून काम करत असताना अनेक गोष्टींचा अनुभव आम्हाला आलेला आहे. आणि मग याचं नेमकं आकलन करून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे की लग्न जुळण्याचं प्रभावी माध्यम कुठलं असू शकते. मग ज्याच्यामध्ये गोर गरीब सगळ्यांचीच लग्न जुळतील असा एखादं कुठली गोष्ट असू शकते तर त्याची आम्हाला एक गुरु किल्ली सापडली आणि ते उपाय आम्ही सांगत असतो. आणि मग ते सांगत असताना ज्या काही आपल्याकडे लग्न जुळण्याच्या ज्या काही वर्गवाऱ्या आहेत तर त्या वर्गवाऱ्यामध्ये आपण जी काही लग्न जी काही होतात तर आपण सातत्यानं सांगत असतो की लग्न ही 20-25 वर्षाच्या आधी मुलाची आणि मुलीची व्हायची, ती परस्पर सहजीवनाच्या अंगानं व्हायची, एक कुटुंब संस्कृती टिकवण्यासाठी व्हायची, समाज व्यवस्थेचं एक सामाजिक परंपरा म्हणून त्याच्यासाठी ती लग्न व्हायची. आणि आपली जी काही धर्म संस्कृती असेल मग ती कुठलीही असो तर या संस्कृतीची एक परंपरागत एक परंपरा आहे की विवाह ही हजारो वर्ष जुनी एक संस्कृती आहे, परंपरा आहे, एक संस्कार आहे. आणि हे संस्कार संस्कृती करत असताना आपण त्याचा अलीकडच्या काळामध्ये बाजार केला, बाजाराच्या पुढे तमाशा केला, तो भाग वेगळा. परंतु त्याही पुढे आपण हा सगळा धिंगाणा जिकडे तिकडे झालेला असताना यातून आपण काहीतरी चांगल्या गोष्टी निवडू शकतो, स्वीकारू शकतो, काहीतरी करू शकतो. ही गोष्ट आपण पहिल्यांदा स्वीकारली पाहिजे. आणि जी लोक ही गोष्ट स्वीकारत असतील त्यांनीच हे पुढचं निवेदन बघितलं पाहिजेत, ऐकलं पाहिजेत. बाकी मग हा व्हिडिओ इथंच स्किप करून एक्झिट व्हायला हरकत नाही, कारण रील्स पाहण्यासाठी तुमच्याकडे भरपूर मटेरियल आहे तुमच्या मोबाईलमध्ये. रात्रभर तुम्ही रील्स पहा, त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. आता आम्हाला एक असा अनुभव आला की बुवा एक सगळ्यात प्रभावी माध्यम जर असेल लग्न जुळवण्याचं तर ती पहिली गोष्ट म्हणजे आपले नाते गोते आणि जो काही जुना आपला मध्यस्थी होता तर तो मधात्री ज्याला आपण म्हणतो तो. मग आता हा मधात्री आपण गळा दाबून मारून टाकला. गळा दाबून मारून टाकला हे कशासाठी म्हणतोय की आजकाल तुम्ही आम्ही सगळेजण प्रत्येक ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये, गावखेड्यामध्ये, मंदिरामध्ये लग्नासाठी हजेरी लावतो आणि संध्याकाळी 6:39चा मुहूर्त असते. 8:15च्या पुढे त्या नवरदेवाची आणि नवरीची धुपटामधून स्लो मोशन मध्ये, वेगळ्या मोशन मध्ये एंट्री होते. आणि ही एंट्री स्टेजकडे होत असताना मग या ठिकाणी आपण आमच्या या विवाह कार्यासाठी राजकीय क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, औद्योगिक क्षेत्रातील, विविध क्षेत्रातील जे काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर त्या उपस्थितांचं सत्कार करणं हे आम्ही आमचं परम भाग्य, परम कर्तव्य समजतो. असा एक माझ्यासारखा माईक हातात घेऊन बोंबलत असतो त्या ठिकाणी, तिथं संस्कार सांगत असतो लग्नाचे. मग ते लग्नाचे संस्कार कसे आहेत तिथं 2-4 कवितेच्या ओळी सांगतो, काही स्लोगनही मारतो. आणि मग अशा स्थितीमध्ये आता या ठिकाणी वधू पिता अमुक अमुकजी ग्रामपंचायतचे माजी सदस्य की ज्यानं पण त्या गावाचा नाश केलेला असतो त्याचा सत्कार तिथं केला जातो. आणि मग ज्यानं हे लग्न जुळवण्यासाठी स्वतःच्या म्हशी खुट्यावर बांधून ठेवल्या त्याला आपण विसरलेलो असतो की ज्याला आपण मधात्री म्हणतो. की पहिल्यांदा पोरगी दाखवताना किंवा पोरग दाखवताना किंवा स्थळ दाखवताना त्यानं स्वतःच्या गाडीमध्ये, मोटरसायकलमध्ये स्वतःच्याच पैशानं पेट्रोल टाकलेलं असतं आणि बायकोला सांगतो की दुपारा मला यायला उशीर होईल तर म्हशीला पाणी पाज. तर बायको म्हणते तुम्हाला काही धंदाच नाही राहिला, उठले की सुटले चालले, याच्या सोयरी केलं त्याच्या सोयरी केलं. आणि असे टोमणे खाऊन त्या घरातल्या भानगडी करून तो सोयरीक करतो. ही आपली विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्राची एक संस्कृती होती, परंपरा होती. मात्र त्या मध्यस्थाला आपण विसरून गेलो, बेईमान झालो, कृतज्ञ झालो असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला जर ह्या गोष्टीचं
खोटं वाटत असेल तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जे लिहायचं ते लिहा. आणि मग हे सगळं करत असताना ज्या वेळेस 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर तो गुणवान कर्तृत्ववान मुलगा आपले ओरिजिनल गुण दाखवायला सुरुवात करतोय किंवा दारू पिऊन संध्याकाळी झिंगत घराकडे येतोय, तर त्यावेळेस या बारबाप्यानं या मध्यस्थानच केलं असं खापर त्याच्या घरावर फोडलं आपण आणि त्याच्या घरावर दगड घेऊन आपण गेलो. हे विसरून चालणार नाही, कारण ही सत्य आहे, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे एक लेकरू बाळ झाल्याच्या नंतर ती जी गुणवती, रूपमती, भानामती, करामती जी काही मुलगी होती, ती जर आपले ओरिजिनल स्वभाव गुण दाखवायला लागली आणि घरात सासू ससुऱ्याला भांडायला लागली, ननद भावजायचं पट्यानं गेलं, जावा जावायचे रस्त्यावर धिंगाणे व्हायला लागले, की या मधात्र्यानंच ही पोरगी आमच्या घरात घातली असं म्हणून आपण त्याचे गळे दाबले आणि मग आता कोणी कोणाच्या सोयरिकीच्या भानगडीत पडत नाही. साधं उदाहरण सांगतोय की मला बरेच फोन येतात, नाशिक विभागातून येतात, पुणे विभागातून येतात, कोकणातून येतात, मुंबईच्या भागातून येतात, उल्हासनगरहून येतात, विदर्भाच्या गडचिरोली चांद्या बांद्यापासून फोन सुरू असतात की तुम्ही लग्न जुळवणारे आहेत का, तुमचं लग्न अक्षदा आहे का, आणि मग तुमच्याकडे अनाथ घरच्या मुली आहेत का, गरीब घरच्या मुली आहेत का. एखादा एक काकुलती येतो आणि म्हणतो की तुमच्याकडे एखादी गरीब असली तरी चालते, आम्हाला दुसरी तिसरी शिकेल, आहे का एखादं स्थळ. बरं, समजा एखादी गरीब मुलगी आहे एखाद्या वाड्या वस्तीवर तांड्या बांड्यावर कुठंतरी, आणि मग त्या गरीब मुलगी मी त्यांना बायोडाटा टाकला आणि सुचवलं आणि दोघांचं एक मदत बोलणं केलं की बा असं असं आम्हाला फोन आलता, तुम्ही जा बघा, ते नाशिकचं आहे, आणि ते लग्न झालं योगायोगानं समजा, आणि झालं त्याच रात्री ती पोरगी दागिने घेऊन पळून गेली. तर ते फुकटच या लग्न अक्षदावाल्यानं करून दिलं म्हणून आमचंही बी नाव त्या रिपोर्टमध्ये टाकल ना. म्हणजे आम्ही इथून फुकटच विदर्भातून तुमच्या पुणे मुंबई नाशिकच्या तारखा करायच्या का. पोलीस स्टेशनला याच्या आधी 2दा आमच्या विरोधात पोलिसात तक्रारी झालेल्या आहेत की चांगल्या कामासाठी झालेल्या आहेत. एका बहादरानं लॉकडाऊन मध्ये एक अश्लील व्हिडिओ क्लिप एका ग्रुपवर टाकली व्हॉट्सअपच्या, त्याच्यात ऍडमिनचा काहीच दोष नव्हता. मात्र त्यावेळेस 256 सदस्यांचं लिमिटेशन असताना नाशिकच्या घोटी परिसरामध्ये आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली गेली. एनसी मॅटर झालं. बाकी आम्ही गेल्या 20-22 वर्षापासून पत्रकारिता करतो, संभाजी ब्रिगेडमध्ये काम करतोय. ह्या गोष्टीचे आम्हाला अनेक वेळा अनुभव आलेले आहेत. रस्त्यावरच्या उतरून आम्ही अनेक लढाया लढलेल्या आहेत. त्याच्यामुळे या गोष्टीला कितपत जुमानायचं हा भाग वेगळा, परंतु आपण आपला हेतू उद्देश प्रामाणिक ठेवून चांगली कामं करत राहायची. चांगल्या कामाचे रिझल्ट चांगलेच येतात. निदान आम्ही दलालांना हे वारंवार सांगत असतो की तुम्ही फसून 10, 20, 50 लोकांना फसवसाल, पण उद्या जर तुमच्या अवलादी दारुड्या निघाल्या आणि तुमच्यावरच जर दगड खेटर घालायला लागले, तर तुम्ही अशा वेळी काय करसाल, हाही एक प्रश्न आहे. तुर्तास धन्यवाद. तुमच्या काही फीडबॅक असतील, काही सूचना असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका. आपण सगळे मिळून चांगल्या याच्यासाठी प्रयत्न करू. तुर्तास धन्यवाद.